अगदी बरोबर आहे निखिला. आज रात्री ही बैठक होणार आहे. आता देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहे. महत्वाचं हेच आहे की मुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स जो आहे तो अजूनही संपलेला नाही आणि त्यामुळेच आज ही बैठक महत्वपूर्ण म्हणावी लागली. महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्यानंतर चर्चा सुरू झाली होती मुख्यमंत्री पदाबाबतची आणि जरी मंत्रिपदाची काही नावं निश्चित करण्यात आली असली तरी मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा आहे. मात्र त्याचा अंतिम निर्णय हा दिल्लीतच होणार आहे. आज खरं तर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा एक घरगुती कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमासाठी राज्यातले अनेक नेते जे आहेत ते दिल्लीत येणार आहेत. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार अजून निघालेले नसले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार अजून निघालेले नसले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ ते देखील येऊ शकतात. आणि मुख्यमंत्री पदाबाबतचा फॉर्म्युला किंवा मुख्यमंत्री कोण म्हणजे भाजपनं जर मुख्यमंत्रीपद घेतलं तर कोण मुख्यमंत्री असणार आणि शिंदेंना किती काळ द्यायचा किंवा अजितदादांना मुख्यमंत्रीपद द्यायचं की नाही याबाबतची जी अंतिम जी चर्चा आहे ती चर्चा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी होऊ शकते. साधारणतः 10 ते 10:30च्या दरम्यान ही आज रात्री बैठक होणार आहे. त्यामुळे आता जरी देवेंद्र फडणवीस निघालेले असले तरी काही वेळानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला रवाना होऊ शकतात. त्यामुळं आज ही चर्चा झाल्यानंतर राजभवनात एकीकडे आपल्याला माहिती आहे तयारी सुरू आहे. त्यामुळे शपथविधी जो आहे तो कदाचित उद्याही होऊ शकतो किंवा थोडा तो लांबला जाऊ शकतो. मात्र मुख्यमंत्री पदाबाबतची आणि सगळ्या एकंदरीत फॉर्म्युला ठरवण्याबाबतची जी अंतिम चर्चा आहे ती आज दिल्लीतल्या बैठकीत होणार आहे. संदीप, आज दिवसभरामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. अशा वेळेला रात्री 10:30 नंतर अमित शहा यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल.